हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या पद्धतीने मौसूद तांदळाची भाकरी जी झटपट तयार होते आणि त्याचबरोबर तोंडी लावायला म्हणून मेथीच्या भाजीची रेसिपी। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आणि ही भाकरी घरात नक्की ट्राय करून बघा। तर तांदळाची भाकरी बनवण्यासाठी सर्वात आधी मी ते उकड काढून घेतली तांदळाच्या पिठाची। तर त्यासाठी एका टोपामध्ये इथे मी 1.5 ग्लास पाणी तापायला ठेवले आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेतले। पाण्याला चांगली उकळायला सुरुवात झाली की त्यामध्ये 1 वाटी भरून मी इथे तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे। तर तांदूळाचं पीठ थोडं थोडं करून टाकायचं आणि साईडला काविलता फिरवत राहायचा, म्हणजे जे पाणी आहे उकडलेले ती व्यवस्थितपणे पिठामध्ये मिक्स होईल आणि मस्त त्याची उकड इथे तयार होईल। आता उकड काढत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती मी आणि ह्या 1 वाटी पिठापासून मी इथे 6 भाकऱ्या तयार केल्या होत्या। जर का तुम्ही मोठ्या आकाराच्या भाकऱ्या खात असाल तर 4 भाकऱ्या तयार होतील आणि जर छोट्या आकाराच्या भाकऱ्या खात असाल तर इथे 6 भाकऱ्या तयार होतील। आता उकड काढल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि मग ही जी तांदळाची उकड आहे ती एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलेली आहे। आता तांदळाची उकड जेव्हा गरम असते ना तेव्हाच त्याला मळून घ्यायचं असतं, पण आपल्याला चटका लागेल त्यामुळेच मी इथे वाटीच्या मागच्या बाजूने या उकडीला म्हणजे तांदळाच्या पिठाला व्यवस्थितपणे असं मॅश करून घेतलं आणि त्यानंतर हाताने मी इथे त्याला मळून घेतलेलं आहे। आता पीठ गरम असतानाच त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। जेवढं तांदळाचं पीठ चांगलं मळलं गेलं ना तेवढीच भाकरी चांगली सॉफ्ट तयार होते। आता हे पीठ मळत असताना पीठ भरपूर गरम असल्या कारणाने मी जे नॉर्मल पाणी असतं तेच घेतलेलं आहे, गरम पाणी नाही घेतलेलं आहे। तर इथे मी पाव वाटी गरम पाणी घेतलं आणि ते थोडं थोडं मी या पिठामध्ये टाकत गेली आणि त्याला मस्त मळत गेली। जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच या पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ चांगलं मळून झालं ना की तुम्ही लगेचच भाकऱ्या तयार करू शकता। पुन्हा एकदा सांगते, थोडे थोडे करून उकड काढल्यानंतर या पिठामध्ये मी इथे पाव वाटी पाणी आणखीन टाकलेलं आहे। तर पीठ एकदम असं सैल नाही करायचं आहे, तर सैल केलं तरी चालेल। जर का तुम्ही ह्याला रेस्टला ठेवत असाल तर थोडं सैल असतं तरी चालतं, पण माझं हे पीठ एकदम मौसूद इथे रेडी झालं, ह्याला मी साईडला ठेवून टाकलं। आता मी भाजीची तयारी केली। तर भाजीसाठी मी सर्वात आधी कढईमध्ये तेल तापत ठेवले 2 चमचे। तेल व्यवस्थित तापले की त्यामध्ये मी 2 गड्डी लसणाच्या पाकळ्या टाकल्या ठेचून आणि त्याचबरोबर 10 ते 12 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या। या दोघांना व्यवस्थितपणे 1 मिनिटभर हाय फ्लेमवरती फ्राय करून घेतलं तेलामध्ये आणि त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हिंग टाकली आणि हिंगसुद्धा मस्त तेलामध्ये मिक्स करून घेतली। मग मी याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकला। कांदा इथे मी मोठ्या आकाराचा घेतला होता। कोणत्याही पालेभाजीमध्ये कांदा आणि लसणाचं प्रमाण हे जास्त ठेवलं ना की भाजीला उत्तम चव येते। कांदा लवकर परतण्यासाठी मी आत्ताच कांद्यामध्ये इथे मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार। तर ज्यांना मिठाचा अंदाज येत नसेल त्यांनी भाजी जेव्हा तयार होते त्यानंतर मीठ टाकलं तरीही चालेल। आता कांदा व्यवस्थितपणे परतला गेला की मी यामध्ये पाव छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि हळदसुद्धा कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घेतली। अर्धा मिनिटभर मी याला असे सॉटे करून घेतले। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली होती। आता मी याच्यामध्ये मेथी टाकून घेणार आहे। पहिल्यांदा मी मेथी स्वच्छ साफ करून घेतली, त्यानंतर त्याला स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतले आणि मग त्याच्यातलं सर्व पाणी निथळलं की व्यवस्थित मेथीला कापून घेतलं आणि मग थोडी मेथी आधी मी भाजीमध्ये टाकून घेतली। एकदा कांद्यामध्ये या मेथीला चांगलं परतवून घेतलं। जसजशी मेथी आपण परतवतो ना म्हणजे विदिन 3-4 सेकंदमध्येच मेथी स्क्वीज व्हायला चालू होते। मग जो सेकंड बॅच आहे मेथीचा तो टाकून घेतला। तर टोटल मी इथे 1 जुडी मेथी घेतलेली होती। जर का आपलं भांडं छोटं असेल तर मेथीची भाजी तुम्ही कशी बनवू शकता ते मी सांगत आहे, म्हणजे भाजी बाहेर पॅनच्या कढईच्या नाही आली पाहिजे त्याच्यासाठी मी ही प्रोसेस सांगते आहे। आता व्यवस्थितपणे ही जी भाजी आहे ती मी एकदा मिक्स करून घेतली। तर तुम्ही बघू शकता जसजशी ती शिजत चालली आहे तसतशी श्रिंक होत चालली आहे। मेथीमधले जेवढं पण पाणी आहे ते ती सोडत चाललेली आहे। आता तुम्ही बघू शकता भाजी एकदमच श्रिंक झालेली आहे, म्हणून मी सांगितलं आधीच की मिठाचा अंदाज जर का येत नसेल तर लास्टला मीठ टाकलं तरीही चालेल। आता मी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की मेथीला इथे पाणी सुटलेलं आहे। तर टोटल आता 10 मिनिटे स्लो फ्लेमवरती ही मेथी मी अशीच परतवून घेणार आहे। तर जोपर्यंत मेथी शिजते तोवर मी आता इथे भाकरी तयार करून घेते। तर भाकरीचं पीठ जे आहे ते इथे रेडीच आहे। तर थोडंसं इथे हार्ड झालेलं आहे पीठ, पण मी इथे भाकरी लाटून करणार आहे त्यामुळे मी इथे भाकरीला पुन्हा एकदा मळत नाही आहे। जर का तुम्ही थापून भाकरी करणार असाल तर थोडंसं पाणी आणखीन टाकून भाकरीला 1-2 मिनिटं मळून घ्या आणि त्याच्या
त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस करा। तर आता मी एक छोटासा पोर्शन भाकरीच्या पिठाचा इथे घेतलेला आहे, व्यवस्थितपणे त्याला गोलाकार दिला आणि त्यानंतर मी त्याला इथे प्रेस करून घेतलेला आहे। तर इथे एक डो जो आहे तो मी व्यवस्थित घेतलेला आहे भाकरीच्या पिठाचा आणि त्यानंतर पोळीपाटावरती मी हे पीठ ठेवून घेतलं, त्याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ लावलं, म्हणजे जे तांदळाचं कोरडं पीठ आहे ते या भाकरीवरती ते लावून घ्यायचं आहे। जसं आपण चपाती करतो ना, सेम तशीच प्रोसेस करायची आहे। आता व्यवस्थित दोन्ही साईडला पीठ लावून घेतल्यानंतर आता लाटण्याच्या साहाय्याने मी याला लाटून घेणार आहे। तर जशी आपल्याला पातळ चपाती आपण तयार करतो तशीच ही जी लाटी आहे तिला चांगली लाटून घ्यायची आहे। तर तांदळाचं पीठ असल्या कारणाने ते खूप स्टिकी असतं, म्हणून मी दोन्ही बाजूला व्यवस्थित पीठ लावून याला छान लाटून घेतलेलं आहे। आणि असं लाटल्याने आपली जी प्रोसेस आहे ती सुद्धा सोपी होते आणि फटाफट भाकऱ्या तयारसुद्धा होतात, शिवाय त्यांना गोलाकार सुद्धा येतो। आता मी जास्त ह्याला वरच्या साईडला म्हणजे जिथून मी लाटत आहे ना तिथे जास्त पीठ नाही लावलेलं आहे, तिथे मी थोडंसंच पीठ लावलेलं होतं, पण जी खालची बाजू आहे ना भाकरीची त्याला भरपूर सारं तांदळाचं पीठ लागलेलं आहे, म्हणजे ती जी बाजू आहे ती थोडीशी खरखरीत आहे। आता माझ्या भाकरीची साईज ही थोडी लहान आहे, मी मोठ्या भाकऱ्या नाही करत। तर आता माझी भाकरी ते रेडी झाल्यानंतर ज्या कडा आहेत त्यांना सुद्धा मी व्यवस्थित लाटून घेतलं आणि एकदम पातळ अशी ही भाकरी ते मी गोलाकार लाटून घेतलेली आहे। आता ही जी खालच्या साईडची जी बाजू होती ना ती आता मी वरच्या साईडला तव्यामध्ये ठेवणार आहे। तवा व्यवस्थित गरम झाला, जी खालच्या साईडची भाकरीची बाजू आहे तिला वरच्या साईडला ठेवायची आहे आणि जी वरच्या साईडला आपण लाटत होतो ना ती खालच्या साईडला जाणार। हे एकदम सोपं आहे। तर भाकरी करत असताना सर्वात आधी गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आणि जी वरच्या साईडची बाजू होती त्याच्यावरती भरपूर सारं तांदळाचं पीठ लागलेलं होतं, मग त्याच्यावरती मी ते थोडंसं पाणी शिंपडून सर्वीकडे ते पाणी स्प्रेड केलेलं आहे, जेणेकरून भाकरी ही खाताना सॉफ्ट लागावी आणि ती जरा पण अशी खरखरीत किंवा पिठाळ अशी लागू नये आणि ती एकदम मऊसूत तयार व्हावी, याच्यासाठी ही प्रोसेस नक्की करा। आता भाकरीच्या वरच्या बाजूला सर्वीकडे पाणी व्यवस्थित माझं लावून झाल्यानंतर 2 मिनिटे मी हाय फ्लेमवरती ही भाकरी अशीच ठेवली। जेव्हा वरची जी बाजू आहे जिथे पाणी लावलं आहे ती पूर्ण ओलसरपणा त्याचा निघून जाईल आणि ते थोडं ड्राय होईल ना, तेव्हा लगेचच मग भाकरीची जी बाजू आहे ती पलटी करून घ्यायची। आता ही वरची बाजू पूर्ण ड्राय झाल्यानंतर मी भाकरी पलटी करून घेतली आणि त्यानंतर जी सेकंड बाजू आहे तिला 2 ते 3 मिनिटे मीडियम फ्लेमवरती चांगलं मी ते रोस्ट करून घेतलेलं आहे। तर मध्ये मध्ये मी चेक करत होती की भाकरी कशी माझी तयार होते आहे। तर थोडीशी अशी गोल्डन कलर आणि कडक थोडीशी व्हायला लागली ना की मग लगेच मी त्याची बाजू टर्न करून घेतली आणि ज्या भाकरीच्या कडा आहेत त्या व्यवस्थित शिजायला हव्यात, त्यासाठी म्हणून मी कपड्याच्या मदतीने ह्याला त्याच्या कडांना प्रेस करत राहिली। एक 2 ते 3 मिनिटे ह्याला असेच प्रेस करत राहायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। जेव्हा मी कडा प्रेस करत होती ना तेव्हा भाकरी मस्त इथे फुलली गेली आहे। तर भाकरी ही छान फुलल्यानंतर ती आतपर्यंत मस्त शिजते असं म्हणलं जातं। तर आता एका बाजूला 2 मिनिटे चांगलं मी भाकरीच्या कडा शेकवून घेतल्या, मग बाजू टर्न करून दुसऱ्या बाजूला सुद्धा भाकरीच्या कडा चांगल्या शेकवून घेतल्या आणि मग त्यानंतर 1-2 मिनिटांमध्येच ही तांदळाची भाकरी ते तयार झाली की मग मी ह्याला प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता तांदळाची भाकरी ते तयार झाल्यानंतर मी भाजीसुद्धा बघितली तर भाजी 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजली गेली होती। जर का तुम्हाला आता ह्या पॉईंटला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता, मी नव्हता टाकलेला होता। आणि जर का तुम्हाला भाजी आणखीन तिखट हवी असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता। तर ज्याला जशी टेस्ट आहे त्या अकॉर्डिंग करायचं आहे। तर भाजी पण इथे रेडी झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये ही तांदळाची भाकरी आणि ही भाजी सर्व केली आहे। त्या तांदळाच्या भाकरीसोबत आणि मेथीच्या भाजीसोबत जर का तुम्हाला ठेचा लोणचं सुद्धा सर्व करायचं असेल तर तुम्ही नक्कीच सर्व करून बघा, खाण्यासाठी उत्तम डिलिशियस लागतं। तुम्हाला जर का माझी आजची ही तांदळाची भाकरी आणि मेथीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।